आज आपण एलेन डी जेनेरसच्या एका खूपच मजेशीर आणि तितक्याच खोल पुस्तकावर बोलणार आहोत. सिरियसली आय एम किडिंग. हो. आपल्याकडे याचा सविस्तर सारांश आहे, पण आपण फक्त कथा नाही सांगणार. नाही. एलेन आपल्याला एक विनोदी कलाकार म्हणून माहीत आहे. तिचा तो बी काइंड हा मंत्रही प्रसिद्ध आहे. पण या विनोदामागे खरंच काही तत्वज्ञान आहे का? हा खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे. कारण तिचं पुस्तक वरवर पाहिलं तर खूप हलकं फुलकं वाटतं. हो. पण त्यात आयुष्य, प्रसिद्धी, स्वतःची ओळख यावर खूप खोल विचार आहेत. ती विनोदाचा वापर कसा करते तर मोठे अवघड विषय सोपे करून सांगण्यासाठी. बरोबर. तिची सुरुवातच पहा ना. ती म्हणते आयुष्य गंभीर आहे, पण ते सतत गांभीर्याने जगण्याची गरज नाही. अगदी. आणि मला वाटतं इथेच आपल्या चर्चेची खरी सुरुवात होते. ती विनोद आणि गांभीर्य यांची फक्त सांगड नाही घालत, तर ती हे दाखवते की गंभीर परिस्थितीत टिकून राहण्यासाठी विनोद किती आवश्यक आहे. हो. तिच्यासाठी ते एक जगण्याचं तंत्र आहे. ते फक्त मनोरंजन नाही. ती म्हणते की जास्त विचार करणं, चिंता करणं हे आपल्याकडून आनंदच हिरावून घेतं. पण हे सांगणं सोपं आहे, नाही का? आहेच. आजच्या जगात हे कसं शक्य आहे? तिने यावर एक छान उत्तर दिले. लुझिंग माय माइंड नावाच्या प्रकरणात ती म्हणते की आपण एकाच वेळी 100 गोष्टी करायचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे आपण कुठेच नसतो. अगदी. शरीर एका जागी, मन दुसऱ्याच विचारात. तिच्या मते खरा आनंद छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आहे, वर्तमानात जगण्यात आहे. हे काही नवीन नाहीये तसं. नाही, हे तत्वज्ञान नवीन नाही, पण एका विनोदी कलाकाराच्या तोंडून ऐकताना ते जास्त पटतं. कारण ती कोणत्या गुरूच्या भूमिकेतून नाही सांगत. नाही, ती अरे माझ्यासोबत पण असंच होतं या भूमिकेतून सांगते. बरोबर. आणि हाच अनुभव तिच्या सुरुवातीच्या प्रवासातही दिसतो. ती तिच्या विनोदाच्या शैलीबद्दल बोलते की तिचं बालपण, तिचं वेगळं असणं यानेच तिच्या विनोदाला आकार दिला. हो. तिचं एक वाक्य मला खूप आवडलं. तुमची मुळं तुम्हाला आकार देतात, पण ती तुम्हाला मर्यादित करत नाहीत. वाह, खूप मोठा अर्थ आहे यात. आणि ती हेच तत्वज्ञान तिच्या करिअरच्या प्रवासालाही जावते. माय करिअर या प्रकरणात ती काहीही न लपवता तिच्या अपयशाबद्दल लिहिते. हो, सिटकॉम बंद पडण्याबद्दल वगैरे. स्टँडअप कॉमेडीपासून ते सिटकॉमचं बंद पडणं, त्यानंतर आलेलं नैराश्य, सगळं. आज आपण तिला एका यशस्वी टॉक शो होस्ट म्हणून पाहतो, पण तो रस्ता किती खडतर होता हे ती प्रामाणिकपणे सांगते. आणि यातून ती हेच दाखवते की यश कधीच सरळ रेषेत मिळत नाही. अजिबात नाही. मला वाटतं हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे, विशेषतः आजच्या काळात जिथे फक्त यशाच्या कथाच सांगितल्या जातात. बरोबर. पण मग यशानंतरचं आयुष्य कसं असतं? माय पब्लिक लाईफमध्ये तिने प्रसिद्धीची जी दुसरी बाजू दाखवली आहे ती वाचून हसू पण येतं आणि विचार करायलाही भाग पडतं. हो, तो भाग खूपच मजेशीर आहे. पापाराझी, सतत लोकांच्या नजरेखाली असणं, सेलिब्रिटी कल्चरमधला तो विचित्रपणा. आणि इथेच तिच्या लेखनाची ताकद दिसते. ती प्रसिद्धी आणि आनंद यांची कधीच सांगड घालत नाही. उलट तिच्यासाठी प्रसिद्धी एक ओझं आहे. ती स्पष्ट म्हणते, प्रसिद्धी म्हणजे आनंद नव्हे. हे आजच्या सोशल मीडियाच्या युगात ऐकणं खूप गरजेचं आहे, जिथे प्रत्येकाला व्हायरल व्हायचंय. अगदी. आय कॅन मेक यू फेमस या प्रकरणात तर ती यावर थेट भाष्य करते. ती एक इशारा देते की प्रसिद्धी तात्पुरती असते, पण चारित्र्य कायमस्वरूपी असतं. वाह, हे वाक्य म्हणजे आजच्या इन्फ्लुएन्सर कल्चरवर केलेला एक मार्मिक प्रहार आहे. बरोबर. तुम्ही प्रसिद्धी आणि त्यातील विचित्रपणाचा उल्लेख केलात, आणि त्यामुळे मला तिच्या पुढच्या मुद्द्याकडे यावंसं वाटतंय. ही जी बाहेरची खोटी प्रसिद्धीची दुनिया आहे त्याच्या विरोधात ती खूप महत्वाचा विचार मांडते. खरेपणाने जगण्याचा. हो, ऑथेंटिक लिव्हिंग. समाजाने आपल्याला स्वीकारण्यापेक्षा आपण स्वतःला स्वीकारणं किती महत्वाचं आहे हे तिने तिच्या गे असण्याबद्दलच्या प्रकरणात खूप प्रभावीपणे मांडलंय. अगदी. आणि हे दोन्ही मुद्दे एकमेकांशी जोडलेले आहेत. कसे? म्हणजे बघा, जेव्हा तुम्ही सतत लोकांच्या नजरेखाली असता तेव्हा स्वतःशी प्रामाणिक राहणं हेच सर्वात मोठं आव्हान असतं. खरे. तिचा तो निर्णय, जगासमोर आपली ओळख उघड करण्याचा, तो फक्त एक वैयक्तिक निर्णय नव्हता. तो प्रसिद्धीच्या दबावाला दिलेलं एक उत्तर होतं. तिने तिचं करिअर पणाला लावलं होतं. हो. तिला प्रचंड विरोधाला सामोरं जावं लागलं, पण तिचा संदेश स्पष्ट होता. स्वतःसारखं असणं हे इतरांकडून स्वीकारलं जाण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. आणि हाच खरेपणा तिच्या नात्यांबद्दलच्या विचारांमध्येही दिसतो. ती तिची पत्नी पोर्टिया डी रोसी सोबतच्या नात्याबद्दल लव्ह या प्रकरणात लिहिते. हो. आणि तिने प्रेमाची जी व्याख्या केली आहे ती कोणत्याही परिकथेसारखी नाही, खूप खरी आहे. हो, कारण ती म्हणते की खरं प्रेम हे परिपूर्णतेत नाही, तर एकमेकांना समजून घेण्यात आहे, सोबतीत आहे. रिअल लव्ह इज कम्फर्ट,
नॉट परफेक्शन. बरोबर. खरं प्रेम म्हणजे आराम, परिपूर्णता नव्हे, याचा अर्थ खूप खोल आहे. आपण नेहमी परफेक्ट पार्टनरच्या शोधात असतो नाही का? हो. पण एलेन म्हणते की प्रेम म्हणजे एकमेकांच्या सुखांसकट, एकमेकांच्या विचित्र सवयींसकट एकमेकांना स्वीकारणं. नात्यात विनोद आणि सहजता असणं जास्त महत्वाचं आहे. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की विनोद हे तिचं जगण्याचं साधन आहे, प्रसिद्धीबद्दल ती साशंक आहे आणि खरेपणा हा तिचा पाया आहे. मग या सगळ्याचा मुद्दा काय? हा, पुस्तकात एका ठिकाणी ती म्हणते, माझा एक मुद्दा आहे आणि तो खरंच आहे. मग काय आहे तिचा खरा मुद्दा? तिचा खरा मुद्दा आहे दयाळूपणा. काइंडनेस. हो, आणि हे वरवर वाटतं तितकं सोपं नाहीये. हां. माय पॉइंट अँड आय डू हॅव वन या प्रकरणात ती सांगते की आयुष्यातलं खरं यश पैसा किंवा प्रसिद्धीने नाही. तर आपण इतरांशी कसं वागतो याने मोजावं. अगदी. पण गंमत अशी आहे की एका विनोदी कलाकारासाठी, ज्याचं काम अनेकदा लोकांवर किंवा परिस्थितीवर टीका करणं असतं, बरोबर. त्याच्यासाठी दयाळूपणा हा मुख्य मुद्दा असणं यातच एक विरोधाभास आहे. हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे. म्हणजे तिचा विनोद हा इतरांना दुखवण्यासाठी नाही, तर त्यांना हसवून विचार करायला लावण्यासाठी आहे. बरोबर. आणि हेच तिच्या पुढच्या काही प्रकरणांमध्ये दिसून येतं. मी तुम्हाला बारीक करू शकते, मी तुम्हाला श्रीमंत करू शकते, आणि मी तुम्हाला हुशार करू शकते. हो. या प्रकरणांची नावं अशी आहेत की जसं काही तिच्याकडे कुठली तरी जादूची गोळी आहे. आणि इथेच तिची प्रतिभा दिसते. ही प्रकरणं म्हणजे समाजाच्या निरर्थक ध्यासांवर केलेलं एक व्यंग्य आहे. ती आपल्याला आरसा दाखवते. अच्छा. आय कॅन मेक यू थिनमध्ये ती आजच्या डाएट आणि फिटनेस कल्चरची अक्षरशः खिल्ली उडवते. म्हणजे ती म्हणते की समाज आपल्याला जसं दिसायला सांगतो तसं दिसण्यासाठी आपण स्वतःचा छळ करून घेतो. तिचा संदेश आहे की निरोगी राहा, पण कोणाच्या तरी अवास्तव मानकांसाठी स्वतःला त्रास देऊ नका. म्हणजे इथेही ती खरेपणा आणि स्वतःला स्वीकारण्याच्या मुद्द्यावरच परत येते. अगदी. आणि पैशाबद्दल काय? आय कॅन मेक यू रिच मध्ये ती काय सांगते? तिथेही तोच धागा आहे. ती मान्य करते की पैसा महत्वाचा आहे, तो अनेक समस्या सोडवतो. ती गरिबीचं उदात्तीकरण करत नाही. बरं. पण ती म्हणते की पैसा आयुष्याचा उद्देश होऊ शकत नाही. तिच्या मते श्रीमंत होण्याचा खरा अर्थ म्हणजे अनुभव गोळा करणे, नाती जपणे, समाधानी असणे. आणि तिसरं प्रकरण आय कॅन मेक यू स्मार्ट. हो, इथे तर तिने थेट शिक्षण व्यवस्थेवरच निशाणा साधला आहे. ती म्हणते की पदव्या आणि पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यवहार ज्ञान, कॉमन सेन्स जास्त महत्वाचं आहे. म्हणजे हुशार असणं आणि शहाणं असणं यातला फरक. अगदी. शहाणपण हे बुद्धिमत्तेपेक्षा श्रेष्ठ आहे. या तिन्ही प्रकरणांमधून ती आपल्याला एकाच गोष्टीकडे घेऊन जाते. बाहेरच्या जगाने ठरवलेल्या यशाच्या व्याख्यांच्या मागे धावू नका. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये, एलेनसाठी आनंद ही बाहेरून मिळणारी गोष्ट नाही, ती एक निवड आहे. बरोबर, ती एक निवड आहे. पुस्तकाच्या शेवटी आय कॅन मेक यू हॅपी या प्रकरणात ती याच निवडीबद्दल बोलते. ती आनंदाचा एक फॉर्म्युला देते. हो, आणि तो खूप साधा सरळ आहे. तिचा फॉर्म्युला आहे कृतज्ञता, विनोद आणि दयाळूपणा. वा. हाच तिच्या संपूर्ण पुस्तकाचा आणि तत्वज्ञानाचा सारांश आहे. ती म्हणते की आनंद हे एखादं ठिकाण नाहीये जिथे आपण एक दिवस पोहोचू. ती एक सवय आहे. हो, एक दृष्टिकोन आहे जो आपल्याला रोज निवडावा लागतो. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ असणं, आयुष्यातल्या अवघड गोष्टींमध्ये विनोद शोधणं आणि सगळ्यात महत्त्वाचं इतरांशी दयाळूपणे वागणं. म्हणजे आपण जिथून सुरुवात केली होती त्याच विनोद आणि दयाळूपणा या मुद्द्यांवर आपण परत आलो आहोत, पण आता त्यांचा अर्थ जास्त खोल वाटतोय. नक्कीच. या पुस्तकाचा एका ओळीत सारांश सांगायचा झाला तर सिरियसली आय एम किडिंग हे आयुष्य, यश, प्रेम आणि दयाळूपणा यावरचं एक विनोदी पण सखोल चिंतन आहे. जे शिकवतं की हसणं आणि खरेपणा हीच खऱ्या अर्थाने चांगल्या आयुष्याची मोजमापं आहेत. अगदी. जाता जाता पुस्तकातला एक विचार करायला लावणारा मुद्दा सांगावासा वाटतो. सांगा ना. एलेन म्हणते, तुमच्या पॅशनला फॉलो करा, स्वतःशी प्रामाणिक राहा, दुसऱ्याच्या मार्गावर कधीच चालू नका. आणि मग ती पुढे विनोदाने म्हणते, जोपर्यंत तुम्ही जंगलात हरवलेले नसाल आणि तो मार्ग तुम्हाला बाहेर काढत असेल. हां, शेवटचा भाग विनोदी आहे, पण पहिला भाग गंभीर आहे. हो, आणि यावर आधारित एक प्रश्न मनात येतो. हे पुस्तक आपल्याला सतत स्वतःशी प्रामाणिक राहायला सांगतं, पण आपण अशा जगात राहतो जिथे सतत जुळवून घ्यावं लागतं, तडजोड करावी लागते. बरोबर. मग अशा परिस्थितीत स्वतःच्या मतांवर ठाम राहणं आणि व्यावहारिक जगात टिकून राहणं यात संतुलन कसं साधायचं?
ती रेषा नक्की कुठे ओढायची जिथे प्रामाणिकपणा हट्टीपणा बनत नाही आणि तडजोड आत्मसमर्पण बनत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.